अकोल्याच्या मूर्तिजापूर नगराचे ग्रामदैवत तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सर्व दूर ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. आणि यामुळे मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागातील चिखली गेट रोडवर असलेल्या यल्लम्मा मातेच्या मंदिरात भाविक या ठिकाणी आता दर्शनासाठी आणि आपला नवस फेडण्यासाठी दाखल होत आहेत. पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आणि यल्लामा माता जन्म उत्सवानिमित्त मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मूर्तिजापूर येथील यल्लम्मा मातेचं असलेलं मंदिर प्राचीन असून महाराष्ट्रातील दुसरं तर विदर्भातील पहिलं मंदिर आहे. महाराष्ट्रात धुळे आणि मूर्तिजापूर येथेच यल्लम्मा मातेचं मंदिर असून मूर्तिजापूरच्या मंदिराची अंदाजे 200 वर्षापूर्वी संतू मराठा होटे यांनी स्थापन केल्याचं सांगण्यात येत आहे. नेहमीच आपल्या शरीर शरीरावर साज चढवत शृंगार करत फिरणारे हे जोगते तृतीयपंथी विविध रंगाचे आकर्षक वेशभूषा आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परिधान करून यल्लम्मा देवीच्या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. तर हा त्यांचा व यलमार समाजाचा सर्वात मोठा उत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यात द्वादशीला यल्लम्मा मातेचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि ही यात्रा उत्सव त्रयोदशी यापर्यंत दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. कमरेला लिंबाचा पाला बांधून अंगाला ओली हळद लावून गुरु घर मानल्या जाणाऱ्या मूर्तिजापूर येथील दिलीप होटे यांच्या घरून यल्लम्मा माता या मंदिर येथे येण्याची परंपरा आजही 200 वर्षांपासून अविरत सुरू आहे. पूजा अर्चा करून मध्यरात्री द्वादशीला 12 ते 1 वाजताच्या दरम्यान महाआरती करण्यात येते. तर दुसऱ्या दिवशी यल्लम्मा मातेची भव्य दिव्य नगर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीच्या शेवटी भक्तांच्या घरी पूजा अर्चा झाल्यावर जळत्या निखाऱ्यावरून यल्लम्मा देवीचा जग घेऊन चालण्याची ही परंपरा आजही चालत आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.